नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। महाराष्ट्राला झालंय तरी काय? महाराष्ट्र आपल्या मूळ विचारांपासून भरकटतोय का? महाराष्ट्रातलं वातावरण हे सांप्रदायिक धार्मिक विद्वेषाचं आणि असहिष्णुतेचं होत चाललंय का? लोकांना टीकाच सहन होत नाही। आपण कोणाबद्दल काय वाटेल ते बोलायचं, पण दुसऱ्यांनी आपल्याबद्दल काही बोलू नये अशी इच्छा असते, विशेषतः वेगवेगळ्या राजकीय पक्षातील नेत्यांची आणि त्यांच्या समर्थकांची। मी तुम्हाला सांगतो सुरुवातीलाच की राज ठाकरे काय म्हणाले की हे खोकेवाले जे आहेत, म्हणजे खोक्या काय म्हणतात, कितीतरी अनेक खोकेवाले त्या विधानसभेत बसलेले आहेत। हे विधानसभेत जवळजवळ सगळे खोकेवालेच बसलेत असं ते स्पष्टपणे म्हणाले होते। पण राज ठाकरे यांनी विधानसभेचा हक्कभंग केला, विधिमंडळाचा हक्कभंग केला असं कोणीही म्हणालं नाही। राज ठाकरे यांनी टीका एका विचारातून केली होती, त्याला मी चुकीची मानत नाही, ठरवत नाही ती। ते असं म्हणाले होते की खोके भाई अनेक ठिकाणी आहेत आणि ते तिथेही बसलेत असं त्यांचं म्हणणं होतं। पण ज्यांना कुणाल कामरा या विडंबनकार किंवा कॉमेडियनची भीती वाटते, त्रास होतो, त्यांना राज ठाकरेंच्या या टीकेचा सामूहिक निषेध करावा असं का वाटलं नाही? की विधिमंडळाचा अपमान झालाय, घोर अपमान झालाय। जसं संसदेमधले 60% खासदार हे बदमाश चोर आहेत असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं होतं त्यांचं आंदोलन चालू असताना, तेव्हा अनेक सत्ताधाऱ्यांना त्या काळच्या काँग्रेसवाल्यांना राग आला होता। पण तसा तर राग आज व्यक्त झाला नाही। राग व्यक्त झाला तो कालच्या कुणाल कामराच्या एका गाण्यामुळे। ते गाणं काही विशेष महान आहे असं मी बिलकुल म्हणत नाही। एका शाहरुख खान याच्या चित्रपटातल्या एका गाण्याच्या चालीवरून त्यांनी ते काव्य रचलंय। ते काव्य काय, ते काव्यही म्हणता येणार नाही, पण ठीक आहे, त्यांनी केले, ते विडंबन केले। ठाणे की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा हाय, एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में छुप जाए, मेरी नज़र से तुम देखो तो गद्दार नज़र ही आए असं त्यांनी स्पष्टपणे त्यामध्ये टीका केली। म्हणजे गुवाहाटीला कोण गेले होते? एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचे लोक गेले होते, ते गद्दारी त्यांनी केली, हे सगळं त्यांनी सांगितलं। आता हे खरं तर सत्यकथन आहे, याच्यात काय? हजारो लोकांनी हजार वेळा हे म्हटलेले, मी स्वतः अनेक वेळा हे बोललोय, लिहिलेलं आहे, टेलिव्हिजन चर्चेमधनं बोललोय, भाषणामधनं बोललोय, परिसंवादामधनं बोललोय, आणि माझ्यासारखे असंख्य लोकांनी गद्दारी केली, यांनी खंजीर खुपसला, विश्वासघात केला, दगाबाजी केली असं म्हटलेलं आहे। तेच कुणाल कामरानी गाण्याच्या माध्यमातून म्हटलं, मग त्याचा त्रास एवढा का झाला? बघा, अगदी शरद पवार हे संयत बोलणारे आहेत, पण त्यांनी देखील अजितदादा पवारांनी गद्दारी केली असं म्हटलं एका टप्प्यानंतर। आणि शिवाय उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात सुद्धा, म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यावर व्यक्तिशः नाही, पण त्यांना सुद्धा या गद्दारीचा सामना करावा लागला अशा आशयाचे उद्गार त्यांनी काढले होते, त्यांच्या सहकार्यांनी काढले। काँग्रेसचे नेते वारंवार हे म्हणत असतात की एकनाथ शिंदेंनी गद्दारी केली। उद्धव ठाकरे, संजय राऊत रोज बोलत असतात, ते उद्धव ठाकरेंचे सगळे सहकारी म्हणत असतात, देशातले अनेक पक्षांचे अनेक नेते एकनाथ शिंदेंना गद्दारच म्हणतात। मग त्यांची अशी इच्छा आहे की त्यांना पुण्यपुरुष म्हणावं, त्यांना ओळावं, सगळ्यांनी ओळावं, त्यांना काही मोठा पुरस्कार द्यावा। महाजी शिंदे पुरस्कार त्यांना दिला, पण तो कसा मॅनेज करण्यात येतात पुरस्कार हे आपल्या सगळ्यांना माहिती। त्यांना तो पुरस्कार देण्यात आला तेव्हाही संजय राऊतांनी टीका केली, पण ही टीका कुणाल कामराची का बोचली जास्त? आणि मग एकनाथ शिंदेंच्या समर्थकांनी ज्या ठिकाणी या गाण्याचं शूटिंग झालं त्या ठिकाणी राडेबाजी केली आणि पूर्णपणे खुर्च्यांची मोडतोड, त्या स्टुडिओची मोडतोड केली। आणि मग त्याच्यावरती, त्या स्टुडिओवरती महापालिकेने सुद्धा त्याच्यात काही बेकायदेशीर गोष्टी झाल्या म्हणून कारवाई केली। आता हे
इतक्या छोट्याशा घटनेला इतकं महत्त्व देऊन एकनाथ शिंदेंनी काय साधलं? एकनाथ शिंदेंच्या बाजूने राहुल कनाल जे आदित्य ठाकरेंचे सहकारी होते, टोपी फिरवून ते तिकडे गेले आणि हे जणू काय महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी एकनाथ शिंदे हे माझे दैवत आहेत ते म्हणाले. आता हे राहुल कनाल हे एकनाथ शिंदेंचे अगदी काय म्हणतात मावळे. म्हणजे काय स्थिती आहे बघा, एकूण परिस्थिती. आणि एकनाथ शिंदेंच्या बाजूने आज अनेक जण लढत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला नाही. आणि एकनाथ शिंदेंवरती कोणता घाला घातलेला आहे? कुणाल कामरानी. त्यांनी विडंबन केलं, उपरोध होता तो, टीका केली. त्याच्यात घाला काय घातला? एकनाथ शिंदेनं कुठे फिरू नका, कुठे बोलू नका, काही बघू नका असं काही म्हटले का? काय स्वातंत्र्यावर घाला घातलाय त्यांच्या? असं विचारलं का नाही कोणी त्यांना? काय घाला घातलाय त्यांनी? आणि कुणाल कामरा मग कसा? कोण कुणाल कामरा? कोण फालतू आहे, अमुक तमुक, तो सुपारीबाज आहे, त्यांना मातोश्रींनी सुपारी दिलेली आहे, तो बोगस आहे, अशी वाटेल ती टीका एकनाथ शिंदेंचे प्रवक्ते, समर्थक, संजय निरुपम जे टोपी फिरून तिकडे गेले, ज्यांचा उद्धव ठाकरेंवरती राग आहे आणि ज्यांना एकनाथ शिंदेंची भलावण करून, त्यांची पालखी उचलून, त्यांची चमचेगिरी करून एकनाथ शिंदे सेनेमध्ये काहीतरी मिळवायचं आहे, ते जोरजोरात बोलत होते. एक प्रवक्ते शीतल म्हात्रे, त्यांना विधान परिषद मिळाली नाही. संजय निरुपमांना सुद्धा संधी पाहिजे. ज्यांना संधी हवे ते संधी शोधत असतात. अरे आता एकनाथ शिंदेंच्या बाजूने आपण किल्ला लढूया. एकनाथ शिंदेंना सुद्धा माहिती असेल की हे लोक आहेत, हे सगळे संधी साधू लोक आहेत. एकनाथ शिंदे आमचं दैवत आहे. म्हणजे कुठल्या पातळीपर्यंत पालखी उचलावी, चमचेगिरी करावी, याला काही सुमार आहे की नाही? एकनाथ शिंदे हे इतके महान उत्तुंग नेते आहेत की दैवत आहेत आमचं, आमच्या उदयात आहेत ते, असं म्हणण्यापर्यंत अनेकांची मजल गेली आहे. देवेंद्र फडणवीस, कंगना राणावत जेव्हा उद्धव ठाकरेंना एकेरीवर येऊन वाटेल ते बोलली, त्यावेळी कंगना राणावत हिच्या मला वाटतं तिच्या घरावर, तिच्या कार्यालयावरती काहीतरी कारवाई झाली होती आणि उखाड देंगे हम अशा प्रकारचा इशारा देऊन कारवाई झाली. तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. जी काही कारवाई करायला पाहिजे ती नियमानुसार झाली पाहिजे आणि कोणी टीका केली म्हणून त्यांच्यावरती या प्रकारची कारवाई करता कामा नये असं माझ्यासारखे लोक तेव्हाही बोलत होते. पण एकेरीवरती येऊन तिने मुख्यमंत्र्यांबद्दल ती बोलली होती त्यावेळी. कंगना राणावत ही अभिनेत्री असली आणि माझी आवडती अभिनेत्री होती. तिचं राजकारण बिलकुल मला पसंत नाही आहे, कारण देशाला स्वातंत्र्य 2014 मिळालं असं ती म्हणाली होती. म्हणून एक अभिनेत्री म्हणून आपण एकेरीवरती बोलावं म्हणून मी एकेरी तिचा उल्लेख केला आहे. ती असं म्हणाली आणि तिच्यावरती कारवाई झाली आणि ती म्हणाली, तिने मग एक प्रकारे शापवाणी उच्चारली उद्धव ठाकरेंवरती एकेरीवरती येऊन. म्हणजे तुमचं आपण ज्याला म्हणतो मराठी तळपट होईल असा तळतळाट सुद्धा तिने व्यक्त केलेला होता. त्या कंगना राणावतच्या वेळी तिच्यावर कारवाई झाली तिच्या घरावर, तेव्हा लोकशाही आहे की नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही, की हुकुमशाही आहे का वगैरे बरंच तानाशाही आहे, हे पाकिस्तान आहे का, असं देवेंद्र फडणवीस बोलत होते, बरंच काही बोलत होते. आता ही तानाशाही आहे, हुकुमशाही, आपले शब्द त्यांना आज आठवले नाहीत की या कामरावरती अशा प्रकारे धिंगाणा घातला आणि देवेंद्र फडणवीस एका शब्दानेही कायदा हातात घेऊन या प्रकारे धिंगाणा घालणं, ज्या ठिकाणी शूटिंग झालं तिथे उद्ध्वस्त करणं, सगळं हे बरोबर नाही आहे असं म्हणाले नाही. मग त्याने पुढे मग भाजपवाले किंवा महायुतीवाले म्हणू शकतो, बघा कारवाई केली आम्ही, ज्यांनी धिंगाणा घातला त्यांना आम्ही पकडलं, अर्थात जामिनावर लगेच सोडून दिलं त्यांना.
जर हे विरोधी पक्षातल्या कोणी केलं असतं तर लगेच सोडून जामीन मिळाला असता का, याचाही आपण विचार करा. आता मी तुम्हाला सांगतो की हा कोण कांबरा, असं फालतू सुपारीबाज असं जे म्हणतात त्यांना हे सांगायला पाहिजे की कांबरा हा चांगला शिकलेला, सवरलेला, जाहिरात क्षेत्रामधला एक नावाजलेला आणि नंतर स्टँडअप कॉमेडियन म्हणून गाजलेला. त्यांनी राहुल गांधींवर सुद्धा टीका केली आहे. केजरीवाल, नरेंद्र मोदी, अमित शहा, कितीतरी लोकांवर टीका केली त्यांनी. कधी कधी त्यांनी चुकीच्या पद्धतीने तो वागला आहे तेव्हा त्याच्यावर कारवाई झालेली आहे. परंतु कुणाल कामरा हा फालतू नाही कोणी. त्याचे यूट्यूबचे व्ह्यूअरशिप प्रचंड लाखोंमध्ये आहे, म्हणजे 20-22 लाख असे काहीतरी आहेत. इंस्टाग्रामवर त्याची तेवढेच व्ह्यूअरशिप आहे. आणि हे सगळं कुणाल कामरा हा देशात, संपूर्ण सगळ्या देशामध्ये एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्याची दखल घेतली जाते आणि म्हणून एकनाथ शिंदेंना दखल घ्यावी लागली. कारण एकनाथ शिंदेंची एक प्रकारे त्यांनी जे काही केले त्याची व्यंगात्मक, त्याच्यावरती हल्लाबोल कुणाल कामराने केला आणि तो देशभर जाणार, जगात ठिकठिकाणी जाणार. 33 देशात एकनाथ शिंदेंचं कौतुक होतं असं तेच म्हणाले होते ना. उठाव केला होता त्यांनी, उठाव. आता तुम्हाला सांगतो की एकनाथ शिंदेंना पूर्णपणे कोपऱ्यात ढकललं जातं एकीकडे फडणवीसांकडून. ते म्हणणार नाहीत, कबूल कोण करेल. हे करायचं असतं, अशा गोष्टी बोलायचं असतं. आम्ही एकत्र आहोत, फेविकॉल का जोड आहे, आणि प्रत्यक्षामध्ये काय ते करायचं असतं. करेक्ट कार्यक्रम करायचा असतो. तो करेक्ट कार्यक्रम देवेंद्र फडणवीस करतात. आणि मग एकापेक्षा औरंगजेब, म्हणजे देशाच्या, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं वाट लावलेली आहे एकनाथ शिंदेनी, हे दिसलेलं आहे. बजेटवरती टीका होती आहे अजितदादांच्या, त्याकडून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मग औरंगजेबाची कबर हा विषय काढला. त्याच्यातनं मग नागपूरमध्ये दंगल झाली, सरकारवर टीका व्हायला लागली. त्यावेळीसुद्धा त्या दंगलीच्या मागे जबाबदार असणारे काही घटक सरकारच्या आसपास होते का, असा प्रश्न आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे वगैरेंनी उपस्थित केला, संजय राऊतांनी उपस्थित केला. मग दिशा साली यांचं प्रकरण उकरून काढलं की सरकार बॅकफूटवर जाते म्हणून. आणि आता प्रशांत कोरटकर, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज वगैरेंबद्दल अतिशय अभद्र भाषा वापरली, इंद्रजित सावंत जे इतिहासकार त्यांनी शिवीगाळ केली, ते महिनाभर बेपत्ता कसे, असा प्रश्न सत्तेतलेच अमोल मिटकरी जे आमदार आहेत त्यांनी उपस्थित केला. कोश्यारी यांनी म्हटलं होतं की राजस्थानी आणि गुजराती लोक इथे नसते तर या मुंबईला काय अर्थच राहिला नसता, असं कोश्यारी म्हणाले. त्याच्याबद्दल यांचा स्वाभिमान कधी एकदम प्रचंड स्वाभिमान जागा झाला नाही एकनाथ शिंदेचा. अनेक वक्तव्य झाली छत्रपती शिवरायांबद्दल. मालवणचा पुतळा कोसळला तेव्हा या लोकांना आठवण झाली नाही शिवाजी महाराजांची. अनेकांनी, राहुल सोलापूरकर असेल ज्यांनी अपमान केला, त्यावेळी त्यांना आठवण झाली नाही छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची, की त्यांच्याबद्दल लोकांनी वाईट भाषा वापरली. मोदी यांनी छत्रपती शिवरायांची तुलना केली, कोणीतरी भाजपच्याच एका माणसाने. आग्र्याहून सुटका या गोष्टी, हा जो ऐतिहासिक प्रसंग, आपल्याला प्रेरणा देणारा प्रसंग, त्याची या गद्दारांनी जी गुवाहाटीला वारी केली त्याची तुलना केली. कोणी केली? मला वाटतं लोढांनीच केली. काय काय अनैतिहासिक गोष्टी सांगण्यात आल्या. छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराज यांच्याबद्दलचे जे जे अपमान झाले त्यावेळी नारायण राणे, फडणवीस, आपले उदयनराजे भोसले किंवा शिंदे यांचा स्वाभिमान जागा झाला नाही. एकनाथ शिंदेंबद्दल कविता किंवा गाणं सादर झाल्याबरोबर तो स्वाभिमान जागा झाला, हे आपण लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतो की अशा प्रकारेचा अपमान कोणाकोणाचा झालेला आहे. 50 करोड की गर्लफ्रेंड असं शशी थरूर यांच्याबद्दल नरेंद्र मोदी म्हणाले होते. जर्सी गाय असे उद्गार नरेंद्र मोदींनी सोनिया गांधींबद्दल काढले होते. नेहरूंबद्दल
नेहरूंचं खानदान ते मुस्लिम आहेत अशा प्रकारची अत्यंत गलिच्छ अभद्र टीका करण्यात येत होती. ती कोणी केली? ती भाजपवाले करत होते. राहुल गांधी यांच्याबद्दल तर गेली कित्येक वर्ष पप्पू पप्पू म्हणून त्यांची टिंगलटवाळी करणं. आज तर गिरिराज सिंग म्हणून त्यांचे जे भाजपचे नेते ते तर म्हणाले की यांना राहुल गांधींना भाजपचं हे भारताचं इस्लामिक राष्ट्र करायचं आहे. खोटे नाटे आरोप करायचे, वाटेल ते बोलायचं त्यांच्याबद्दल. स्वतः आदित्य ठाकरेंवरती गलिच्छ आरोप करायचे कुठलाही पुरावा नसताना. विधानसभेच्या आवारामध्ये म्याव म्याव करून त्यांची टिंगल करायची, पेंग्विन म्हणायचं त्यांना. उद्धव ठाकरेंबद्दल वाटेल ते बोलायचं, औरंगजेब आहेत ते असं म्हणायचं. ते दिल्लीच्या दरबारात सोनिया गांधींच्याकडे भांडी घासायला गेलेत असे शेलार म्हणाले होते. उद्धव ठाकरेंचे चुकीच्या पद्धतीचे फोटो प्रसिद्ध करणं, असे अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी जर ठरवलं असतं किंवा त्यांच्या पक्षाने तर काय करता आलं असतं त्यांना. त्यांनी असं काहीही केलं नाही. नारायण राणे हे उद्धव ठाकरेंना अहो जाओ काय करताय, अरे तुले म्हणा असं पत्रकारांना म्हणतायत, अरे तुलेच करतात. म्हणजे उद्धव ठाकरेंना काय अक्कल आहे, त्यांना काय समजतं, त्यांना कशातला काही अशा प्रकारची टीका नारायण राणे वर्षोनुवर्ष करतायत. नितेश राणे हे त्यांना एकेरीवरती येऊन वाटेल ते बोलतात. मग जर राडा करायचा झाला तर शिवसेनाही करू शकते, पण तसा त्यांनी केला नाही. बघा, बाळासाहेब ठाकरे आणि अत्रे यांच्यात वाद होता. मार्मिकमधनं व्यंगचित्र बाळासाहेबांनी काढलेलं होतं. अत्रे, डांगे आणि जॉर्ज फर्नांडिसबद्दल. त्यामुळे अत्रे चिडले, मग अत्रेंनी काही गोष्टी लिहिल्या. मग बाळासाहेबांनी वरळीचं डुक्कर असा उल्लेख केला. खूप लेवलपर्यंत गेलेलं होतं ते. पण कोणी एकमेकावरती तसा हल्ला केला नाही. मोर्चा घेऊन आले होते बाळासाहेबांच्या घरी त्यावेळी. म्हणजे जॉर्ज, अत्रे, डांगे यांचे समर्थक. पण हाणामारी झाली नाही, नासधूस झाली नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडे 2 मर्सिडीज दिल्या की पदं मिळतं असं नीलम गोरे म्हणाल्या. नीलमताईंच्या घराच्या बाहेर आंदोलन झालं, पण त्यांच्या घरात जाऊन कोणी नासधूस केली नाही. अण्णा हजारे म्हणाले की जेव्हा शरद पवारांच्या कोणीतरी तोंडात मारली होती ते अण्णा हजारेंना सांगितलं, ते म्हणाले एक ही मारा क्या. त्यानंतर देखील शरद पवारांच्या बाजूने त्यांच्या समर्थकांनी कुठेही हल्लाबोल केला नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐन उमेदीच्या काळात, सुरुवातीच्या काळात शिवसेनेनी किंवा बाळासाहेबांनी च्या माध्यमातून अनेक पत्रकारांवरती, माध्यम समूहांवर हल्ले झाले. हा इतिहास आहे, हा नाकारायचं कारण नाही. उद्धव ठाकरे यांनी सातत्याने त्यांना घेरण्याचा प्रयत्न झाला. प्रचंड टीका चहूबाजूने होत आहेत. घटनात्मक यंत्रणा त्यांच्या विरोधात गेल्या आहेत. अशा वेळी माणूस कावून जातो कधीकधी. अशा वेळी त्यांनी जेव्हा माध्यमं, घटनात्मक संस्था सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना घेरण्याचा प्रयत्न आला, तेव्हा काही वेळा त्यांनी कलंक, फडतूस असे शब्द देवेंद्र फडणवीसांना उद्देशून वापरले. मग देवेंद्र फडणवीसांनी टोकाची टीका केली. पण त्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन त्यांची भेट घेतली. ज्यावेळी आक्षेपार्ह शब्द उद्धव ठाकरेंकडनं केले काही, त्यावेळी अशा प्रकारे टीका करायला नको असंही मी बोललो होतो, लिहिलं आहे त्याबद्दल, हे लक्षात घ्या आपण. पण तो इतिहास झाला. आज उद्धव ठाकरे म्हणाले की हे गद्दारी केलेलीच आहे ना, काय त्यांनी समर्थन केलं पूर्णपणे. आणि आदित्य ठाकरे
यांनीही त्याचं समर्थन केलं. काहीही चूक नाही असं अशा आशयाचं समर्थन केलं. आणि महत्त्वाच्या मुद्द्यांकडून भरकटवण्याचा कसा प्रयत्न चालला आहे यावर त्यांनी बोट दाखवलं. त्यावरती मला बोलायचं आहे पुढे, आता नाही. पण आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यांमधला जो भ्रष्टाचार वारंवार दाखवून देत आहेत, त्या प्रश्नांकडून लक्ष दुसरीकडे जावं असा प्रयत्न चाललेला आहे. आणि मग यांनी कुणाल कामरानी कविता केली की एक भंगार कविता शिंदे सेनेच्या एका प्रवक्त्याने केली. ती इतकी बोगस कविता आहे की त्याला काय असे काही ते शब्द जुळवायचे. आणि इतकं पोरकट लेवलला हे राजकारण गेलेलं आहे, इतक्या पोरकट लेवलला की ज्याचं नाव. माझं म्हणणं असं आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी दोन्ही गट, शिवसेना दोन्ही गट या सगळ्यांनी, अगदी मनसेनी सुद्धा आपल्यावरील टीका सहिष्णुपणे स्वीकारली पाहिजे. प्रत्येकजण दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांवर, दुसऱ्या पक्षावर टीका करतो, पण आपल्या नेत्यावर झालेली टीका चालत नाही. हे इथे असता कामा नये, कारण महाराष्ट्राची परंपरा वेगळी आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता, 2 गोष्टी. ज्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरती अनेक व्यंगचित्र शंकर स्वीकली निघायचा, त्या शंकर पिल्ले यांनी त्यांच्या याचं एक सगळ्या व्यंगचित्राचा संग्रह, प्रकाशन त्याचं होतं. तर नेहरूंनी शुभेच्छा दिल्या त्यांना. नेहरूंवरती त्याने अनेक व्यंगचित्र, नेहरूंची टर उडवली आहे, टिंगल केलेली आहे. आणि नेहरू म्हणाले की हा व्यंगचित्र म्हणजे सफरचंदासारखं असतं की ते आपल्या दिशेने फेकलं की ते खायचं असतं, त्याच्यामुळे आपलं आरोग्य सुधारतं. म्हणजे सकारात्मक पद्धतीने टीका स्वीकारली तर आपल्यात सुधारणा होऊ शकते, ही नेहरूंची वृत्ती होती. किंवा कृष्णचंद्र हे प्रसिद्ध लेखक, त्यांचं एक म्हणजे प्रसिद्ध लेखक देशातले, आधे सफर की पूरी कहाणी म्हणून त्यांचं आत्मचरित्र आहे. त्यांनी त्यामध्ये आणि शिवाय काही वेळा नेहरूंवर टीका केली. पण ज्यावेळी साहित्य अकादमीसारख्या संस्थांची स्थापना होत होती तेव्हा नेहरूंनी त्यांचं नाव त्यासाठी सुचवलं, त्यांना डावललं नाही. ही नेहरूंची सहिष्णुता. किंवा एक गधे की आत्मकथा असंही त्यांचं लेखन होतं कृष्णचंद्रांचं. नेहरूंना जेव्हा एका ठिकाणी भेटले आणि त्यांची ओळख करून देण्यात आली तेव्हा नेहरू, अरे हे गधेवाले, हां हेच ना ते कृष्णचंद्र, म्हणजे आपल्यावर टीका करणारे, व्यंगात्मक लिहिणारे तेच नाही. कृष्णचंद्र हे लेफ्टिस्ट होते. नेहरू मार्क्सवादाकडे झुकलेले होते. पण नेहरूंनी त्यांनी टीका केली कृष्णचंद्र यांनी, तरीसुद्धा त्यांचा पासपोर्ट न जप्त केला. उलट त्यांना चीनला, रशियाला जे दौरे झाले तिथे पाठवलं आणि सांगितलं की नाही त्यांना पाठवायचं, त्याला काय संबंध टीकेचा. ही नेहरूंची उदार वृत्ती होती. आपल्या भोवती फक्त आपल्या चमच्यांचा गराडा असावा, आपल्यापेक्षा तियम दर्जाचे लोक आपल्याजवळ असावेत असे मानणारे अनेक नेते आहेत. नेहरू त्यापैकी नव्हते. अजून एक गोष्ट सांगतो यशवंतरावांची. यशवंतरावांवरती सत्यकथा म्हणून एक मासिक होतं, जे अतिशय उत्तम मासिक मराठीतलं. त्यामध्ये कविता मंगेश पाडगावकरांची प्रसिद्ध झाली. त्या कवितेमध्ये यशवंतरावांवरतीच नेम धरलेला होता. यशवंतराव तेव्हा महाराष्ट्रातले मोठे नेते, सर्वोच्च नेते, ज्यांची परंपरा आपण सांगतो सहिष्णुतेची. 4 सुजाण विचारवंत यानेच चिकटवले संपादक म्हणून 2000 रुपयावर. ऐका, 4 सुजाण विचारवंत यानेच चिकटवले संपादक म्हणून 2000 रुपये पगारावरती यशवंतरावांवरती एक टीका आहे. आणि अलबत्याला दिले वैचारिक सेमिनार भरवण्याचे घाऊक कंत्राट. अलबत्या म्हणजे कोण? तेव्हा A.B. शहा नावाचे एक विचारवंत होते, ते त्यांच्या जवळच होते यशवंतरावांच्या. हे सगळे रॉयवादी विचाराचे लोक होते. पुढे ते म्हणतात की जडजंबाळाचार्य जुन्नरकर शास्त्र्यांना यानेच लावून दिली 8 वार्षिक धोत्रे. जडजंबाळाचार्य म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींना उद्देशून, जे लक्ष्मणशास्त्री हे यशवंतरावांच्या जवळचे.
पुरुष सिंह म्हणून कविता आहे मंगेश पाडगावकरांची, त्यामध्ये. आणि पुढे ते लिहितात, याने झाकरी ज्ञानाची अभरू. यशवंतराव आणि विद्वान यांचे जवळचे संबंध होते, काही संपादकांचे संबंध जवळचे होते यावरती. आणि यशवंतराव त्याचा या विद्वानांचा संपादकांचा वेळोवेळी उपयोगही करून कसा घेत असतात यावरती टीका करणारी ही कविता सत्यकथे हे दर्जेदार अत्यंत मासिक त्यामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर ना त्या संपादकांनी ना यशवंतरावांनी त्यांचा राग केला पाडगावकरांचा. मंगेश पाडगावकर हे प्रसिद्ध कवी तुम्हाला माहिती आहेत. उलट त्यांच्या चिरंजीवांना जे प्रसिद्ध डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते त्यांना त्यावेळी ॲडमिशनसाठी काही कोटा असायचा, साहित्यिकांना पॉलिटिकल लोक देऊ शकायचे. ते गुणवंत होतेच, ते पुढे डॉक्टर झाले पाडगावकरचे चिरंजीव. त्या ॲडमिशनच्या काम घेऊन जेव्हा पाडगावकर गेले तेव्हा यशवंतरावांनी त्यांचं काम केलं, हे लक्षात ठेवा. अशाच प्रकारे वसंतदादांनी आदिवासी क्षेत्रात काम करणारे काणे नावाचे गृहस्थ होते, त्यांच्याकडे जी आदिवासी मुलं होती त्यांच्या डोमिसाईल सर्टिफिकेटचं काम त्यांनी केलं. वसंतदादांच्याकडे ते गेले, हे संघाचे म्हणून आम्ही काम करणार असं नाही. सेक्रेटरीचा विरोध होता त्यांच्या सचिवाचा, पण त्यांनी ते काम केलं. किती मोठी माणसं होती, किती उदार होती, किती सहिष्णू होती. आणि हे काय देवेंद्र फडणवीस स्वतः वकील असून मला सांगा, या कवितेमध्ये या गीतामध्ये कुणाल कामरानी एकनाथ शिंदेंचा कसलाही उल्लेख नाही आहे. बाकी सगळे उल्लेख आहेत पण थेट नाव नाही आहे. आणि जे आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. बरं, तुम्ही त्याच्यावरती आणखीन चांगली कविता लिहा कुणाल कामरावरती. तुम्ही एखादा प्रहसनात्मक कार्यक्रम करा, तुम्ही एखादी स्टँडअप कॉमेडी सादर करा आणि त्याला उत्तर द्या तशा प्रकारे. पण मी तुम्हाला सांगतो की घडलंय बिघडलंय म्हणून एक असाच उपरोधिक प्रहसनात्मक कार्यक्रम टेलिव्हिजनवरती अतिशय लोकप्रिय होता, मला खूप आवडायचा तो. त्यामध्ये जेव्हा टिंगललाही म्हणजे विडंबन झालं छगन भुजबळांचं, तेव्हा त्यांच्या समर्थकांनी जी स्टुडिओवरती हल्ला केला होता, आठवत आहे का तुम्हाला? किंवा चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये सुद्धा माझ्या आठवणीप्रमाणे एकदा नारायण राणेंवर टीका झाली, तेव्हा सुद्धा त्यांनी आक्षेप घेतलेला होता. म्हणजे विनोद आपल्याला मान्यच नाही का? बरं, हे नारायण राणे मी बघितलं की चला हवेद्याच्या एका कार्यक्रमात कोकणात ते स्वतः हसत होते खो. पण ती दुसऱ्याची टिंगल असेल तर आपण हसतो. आपली टिंगल केली, काय बिघडलं त्याच्यामुळे? बरं, हे आता हे गद्दारी बिद्दारी हे इतके दिवस झालेत तर तुम्हाला एवढं लागतं कशाला? झालं ना, त्या तुम्हाला यश मिळालं, त्यानंतर विधानसभेत तुम्ही मुख्यमंत्री होतात, उपमुख्यमंत्री झालात. मग मनाला काही टोचणी आहे का तुमच्या? हे मला म्हणायचं आहे. आता तुम्हाला सांगतो की गोळवलकर गुरुजी सावरकर यांनी देखील आपल्या महापुरुषांबद्दल, इतिहासातल्या महापुरुषांबद्दल चुकीचे उद्गार काढलेत. याच्याबद्दल हे लोक बोलणार नाही, हे महायुतीवाले संघवाले. अजितदादा काय म्हणाले की प्रत्येकाने मर्यादा पाळली पाहिजे वगैरे ढोबळ त्यांनी वक्तव्य केलं आणि बोलायला सांगितलं अमोल मेटकरांना, बोला तुम्ही. पण या प्रकारचं वर्तन आम्हाला मान्य नाही असं अजित पवार स्पष्टपणे का नाही सांगत? एकनाथ शिंदेचं म्हणणं मला मान्य नाही असं का नाही सांगत? आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेची बाजू घेतली, आम्ही कडक कारवाई करू वगैरे, पण जेवढी आक्रमकता त्यांच्याकडे पाहिजे होती आज एकनाथ शिंदेचं समर्थन करताना ती तेवढी दिसली नाही आहे. म्हणजे कदाचित त्यांच्या मनातलं मी काही मनकवडा नाही आहे, ओळखू शकत नाही. पण कदाचित हे जे काही चाललेलं आहे, कामरानी जे काही टिंगल केली, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्षातल्याही अनेकांना आनंद झालेला आहे. बोलताना सांगतील की आम्हाला हे मंजूर नाही वगैरे. आता मंत्री प्रताप सरनाईक सांगतात की याची प्रतिक्रिया उमटेल म्हणून. अरे तुम्ही मंत्री आहात ना घटनात्मक पदावरती, मग तुम्ही गुन्हा नोंदवा, तक्रार करा,
मंत्री म्हणतात असं. आणि हे कसं भाजपला चालतं मग? आविष्कार स्वातंत्र्य हा लोकशाहीचा आत्मा आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले. आणि देवेंद्रजींचे ते परात्पर गुरु आहेत. मग ते का नाही सहन करते? आणि हे चुकीचं आहे असं का नाही म्हणत? बुलडोझर चालवणं कोणाच्याही घरावर चुकीचं असेल तर कायदेशीररित्या बुलडोझरची कारवाई ज्या पद्धतीने यूपीमध्ये चालली ती योग्य नाही असे करू नका असा आदेश सर्वोच्च न्यायालयाचे असताना तेही महाराष्ट्रात आदेश पाळले जात नाही. मग हा न्यायालयाचा सन्मान नाही का? अवमान नाही का? बघा हे काय कशा प्रकारे चाललेलं. आता तुम्हाला सांगतो की मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरची कंगना रनौतने केली होती. तिच्यावर टीका केली, मुंबईचा अपमान केला म्हणून तर ते तिच्या बाजूने हे लोक सगळे उतरले. केतकी चितळेला इतके दिवस तुरुंगात ठेवण्याची गरज नव्हती, पण तिने शरद पवारांवर कशा प्रकारची टीका केली ती हे याचाही उल्लेख झाला पाहिजे. अनेक गोष्टी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकार असताना नौदल ऑफिसरवरती हल्ला झाला तो मला मान्य नाही. जितेंद्र आव्हाडांनी कोणाला तरी काही चुकीची गोष्ट केली म्हणून घरात बोलून त्याला तुडवून काढलं त्यांच्या माणसांनी, ते योग्य नाही. त्यांनी केलं ते चूक म्हणून आम्ही तेच करणार हे बरोबर नाही. त्यांनी गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारणार अशा प्रकारचं सध्या चाललंय. एकमेकाकडे बोटं दाखवणं चाललेलं आहे आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे. आता हा कोण राहुल कराल तो म्हणाला की हे लुक्का आहेत म्हणून. आता तुम्ही त्या कुणाल कामरा हा लुक्का म्हणता तुम्ही त्यांना? मग तो जर सुपारीबाज म्हणतात त्यांनी केस केली तर काय? मग त्याचा अपमान झाला असं नाही का? आदित्य ठाकरेंबद्दलचा तुम्ही अपमान करताय वारंवार. तुम्हाला मी सांगतो की RK लक्ष्मण हे नेहरूंपासून इंदिरा गांधी, राजगोपालाचारी कितीतरी लोकांवरती रोज कार्टून्स काढायचे. सगळे लोक आनंद मनमुराद आनंद घ्यायचे. आपल्यावर टीका झाली तरी अगदी इंदिरा गांधींपासून विरोधी पक्ष वाजपेयी असतील, अडवाणी असतील किंवा चार्ली चॅपलिनचं ते ग्रेट डिक्टेटर तुम्हाला माहिती असेल, संपूर्ण हिटलरची त्यांनी टिंगल केलेली होती हिटलरची. आणि त्या टिंगली तो चित्रपट हा अभिजात चित्रपट म्हणून मानला जातो. देवेंद्रजी म्हणाले की नाही टीका का पण लक्ष्मण रेषा, ती लक्ष्मण रेषा ठरवायची कोणी? संपत सरळ कितीतरी म्हणजे हिंदीतले दुसरे एक शरद जोशी म्हणून हे होते लेखक कवी, कितीतरी कवींचा उल्लेख करता येईल की अप्रतिम कविता सादर करतात. ते विडंबन कविता, आत्र्यांचं विडंबन काव्य, झेंडूची फुले, ही सगळी परंपरा आपल्याला उद्ध्वस्त करायची का? यदा कदाचित सारखं नाटक आपल्याकडे होतं, कितीतरी नाटकात व्यंगात्मक नाटकं आहेत ती, हे सगळं आपल्याला मोडीत काढायचं का? महाराष्ट्रामध्ये नाटक असो, चित्रपट असो, साहित्य असो, विडंबन काव्य असो, या सगळ्यामध्ये एक सकारात्मक पद्धतीने टीका केली असते. अगदी गलिच्छ टीका केली तर मी त्याचं समर्थन करत नाही. पण महाराष्ट्राची परंपरा आहे, लोकनाट्याची परंपरा काय आहे? दादा कोंडकेंचं विच्छा माझी पुरी करा, त्यामध्ये ते समोर त्या काळचे नेते बडे यशवंतराव बाळासाहेब देसाई त्यांची ते याच्यामधनं टोप्या उडवायचे आणि मनमुराद हसायचे लोकनाट्यामधनं. हे सगळं आपल्याला नष्ट करायचं का महाराष्ट्राची परंपरा? आणि एकमेकाचा बखोटं धरायचं आहे. ज्यांना महाराष्ट्राची परंपरा, साहित्य, कला याचा काहीही संबंध नाही आहे, राजकीय परंपरा माहिती नाहीत, उदारमतवाद, सहिष्णुता कशाशी खातात हे माहीत नाही, ते लोक टेलिव्हिजनमधनं वाटेल ते बोलत आहेत. ते नरेश म्हस्के ते म्हणतात की कुणाल कामराला यासमध्ये थोडक्यात शहाणपणा केला असतं, तू असशील तिथनं आम्ही तुम्हाला हाकलू. रामदास कदम म्हणतात की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे ज्या पद्धतीने काय बोलतात वगैरे त्यांना देशाबाहेर ते पळून गेले असते म्हणे. काय वाटेल ते चाललेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकीय एकूण विश्व आहे
त्याची पातळी इतकी खाली 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 चालली आहे की काय बोलायचं असा प्रश्न पडतो. लोक हो विचार करा, सगळ्याच राजकारण्यांना ताळ्यावरती लोकच आणू शकतात. शेवटी लोकांना एकनाथ शिंदे सेनेची दंगाबाजी, हैदोस, मवालेगिरी, गुंडगिरी ही आवडलेली नाही. त्याचा निषेधच केला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे जे काही चालले महाराष्ट्रात त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे. कुणाल कामरा नाही आहे. महाराष्ट्रातली धार्मिक असहिष्णुता, सांस्कृतिक दहशतवाद आणि असहिष्णुता ही महाराष्ट्रापुढचे खरे धोके आहेत. त्याची नोंद घ्या. तुर्तास मी इथेच सांगतो. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.